जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सदरची रॅली श्री विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील वाण्याविहीर बस स्थानकावरून सदरची तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीस अक्कलकोवा येथील पोलीस उपनिरीक्षक वृषाली गांगुर्डे, श्री विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, सरपंच भूपेंद्र पाडवी, रंजना राऊत, श्री सातपुडा वैभव विद्यालयाचे प्राचार्य हंसाबेन पाडवी, विद्या विकास संस्थेचे संचालक वैभव पाडवी, भूषण पाडवी, शुभम पाडवी, मनोज पाडवी, रमाकांत पाडवी, विष्णू पाडवी, अश्वत्थामा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर जसपाल वळवी यावेळी उपस्थित होते। रॅलीची माजी मंत्री कैलासवासी दिलवरसिंग पाडवी व्यापारी संकुलापासून काढण्यात आली। तसेच या रॅलीची सुरुवात वाण्याविहीर गावातून होऊन अक्कलकोवा येथील कुबेर पार्क येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी अक्कलकोवा येथील वाहतूक पोलिसांनी सहभाग नोंदवला होता। येणाऱ्या ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये देशभक्तीचा जागर करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे असतात। यावेळी पंचक्रोशीतील सरपंच, युवक व विद्या विकास संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अक्कलकोवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। आज दिनांक 12 हर घर तिरंगा देशभक्तीच्या प्रेरणाने आम्ही वाण्याविहीर फाट्याहून अक्कलकोवापर्यंत तिरंगा रॅली आम्ही काढली आहे। या तिरंगा रॅलीमध्ये जवळपास 150च्या वर मोटरसायकली होते आणि 300च्या वर सगळे लोक या रॅलीमध्ये समावेश झाले होते। येणाऱ्या 15 ऑगस्टला भारत देशाच्या स्वतंत्र दिन निमित्ताने हर घर तिरंगा आणि ही तिरंगा रॅली आम्ही काढली आहे। या अक्कलकोवा तालुक्यातील सर्व नागरिक या रॅलीमध्ये सामील होते आणि या रॅलीला पोलीस खात्याद्वारे हिरवी झेंडी दाखवण्यात आले आणि रॅली समाप्त झाली।